तुम्हाला काय वाटतंय, वडे केलेत? नाही हो. हां, आज संडे आहे, स्पेशल मात्र होणारच. चिकन केलेलं आहे, 3 प्रकार केलेले आहेत, त्याच्यातले 2 प्रकारची रेसिपीज मी ह्या व्हिडिओमध्ये टाकणार आहे. आणि हां, वडे ना समोरच्या काकीने दिलेत, ते गावावरून आलेत ना, तर आज चिकन वड्यांचं बेत आहे त्यांच्याकडे. आपल्याकडे तर आज चपातीच असणार आहे, चपाती, भात आणि चिकन. तर चला रेसिपीजला सुरुवात करू आणि डेली व्लॉग कसा वाटतो ह्या कमेंट्समध्ये नक्की सांगा. नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? मजेत आहात ना? तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात. कपडे चालू केलेले आहेत. काल ताईकडे होतो, रात्री खूप लेट आलेलो, तर अमूलला म्हटलं कामं करून घेऊ सकाळची पटकन. अन्वी नाही आहे, अन्वी ताईकडेच थांबलेली आहे. आणि काल ना मी वाटप करूनच ठेवलेलं, कारण ताईकडे जायचं होतं आणि आज चिकन बनवणारच होतो म्हणून. तर अर्धा किलो चिकन आणलेलं आहे. मांडीकडचा भाग आहे, म्हणजे आम्हाला हड्डीकडचा भाग लागतो ना म्हणून. आणि सोबत ना येता येता आम्ही मेंदूवडे आणलेले खायला नाश्ता करण्यासाठी. तर मेंदूवडे, सांबार, चटणी. इडल्या नव्हत्या. गॅसचा प्रॉब्लेम आहे सगळीकडेच, त्याच्यामुळे ह्यांच्याकडेही प्रॉब्लेम आहे. पण म्हटलं चला आपला गॅस वाचवण्यासाठी आज बाहेरूनच नाश्त्यासाठी आणूया. तर ही रद्दी घेतलेली मी 1 किलो 30 रुपये. घरात पेपर बदलायला लागतातच, म्हणजे मांडणीचे असू दे किंवा कांदे बटाटे रॅकचे असू दे त्यासाठी. तर ह्या टोपामध्ये ना मी चिकन बनवणार आहे सुक्कं. मी भात घातलेला आहे, फक्त आता आम्ही तिघंच आहोत म्हणून. तर हे ना कलेजी आहे, फक्त अर्णवसाठी केलेली आहे. ह्याला ना मी जास्त काय घेतलेलं नाही आहे, लसूण, कांदा आणि मसाला टाकलेला आहे आणि कलेजी फ्राय करून घेतलेली आहे. वाटप टाकलेलं नाही आहे याच्यामध्ये. तर हा चिकनमधला एक प्रकार केलेला आहे. आणि आता आपण बनवणार आहोत चिकन ग्रेव्ही. तर सुरुवात करूया आहे चिकन बनवायला. तर इथे मी लंगडी ठेवलेली आहे गरम करायला, त्याच्यात तेल टाकून घेतलेलं आहे. आणि हां, सुक्का मसाला करून घेतलेला आहे, ज्याच्यामध्ये ना मी अद्रक घेतलेलं आहे खूप सारं. अद्रक, कोथिंबीर, धने, जिरं आणि आपलं हे कोथिंबीर घेतलेली आहे. अद्रक, लसूण हे तर लागतंच आपल्याला. तर ना ह्याची ना मी थोडीशी अशी सुक्की पूड करून घेतलेली आहे. आणि हां, थोडंसं ना सुक्कं खोबरं पण त्याच्यात घेतलेलं आहे. वाटप तर राहायला बाजूला, पण हे नवीन प्रकार मी करून बघितला आहे. तर ह्याच्यामध्ये तेल गरम झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये टाकलेला आहे कांदा. कांदा लाल झाल्यानंतर हा जो वाटप केलेला आहे ना मी, तो वाटप बोलते. अगदी 2-3 चमचे ना मी फर्स्ट टाईम ट्राय केलेला आहे हा. त्याच्यामुळे म्हणजे धने टाकलेले आहे, त्याच्यामध्ये कोथिंबीर, जिरं टाकलेलं आहे आणि लसूण आणि अद्रकची पेस्ट अशी केलेली आहे. आणि हे पण ना मी तेलामध्ये छान असं फ्राय करून घेणार आहे कांद्यामध्ये. कांदा तर लाल झालेला आहे आणि तो वाटप टाकून घेतलेला आहे, सुक्का वाटप. आणि हा माझा रेग्युलर वाटप जो मी आठवड्याला करून ठेवते, आणि तोही वाटप मी त्याच्यात टाकून घेतलेला आहे. थोडंसं तेल ना मला कमी वाटलं म्हणून मी तेल टाकून घेतलेलं आहे. आणि आता साधारण 5 किंवा 10 मिनटं मी छान असं ते वाटप भाजून घेणार आहे. आणि आपल्या चवीनुसार तुम्ही लाल मसाले टाकू शकता. तर मी ह्याच्यामध्ये आपले घरातले जे लाल मसाले होते ना, मी तेच टाकलेले आहेत. त्याच्या अदरवाईज दुसरं काय टाकलेलं नाही आहे, कारण मी गरम मसाला जो वाटप केलेला ना त्याच्यात मी बऱ्यापैकी काय काय टाकून घेतलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये मी कोथिंबीर टाकून घेते आणि तीही छान मसाल्यात फ्राय करून घेते. ती कोथिंबीर पण त्या वाटपामध्ये छान अशी भाजून घेणार. लाल मसाला थोडासा मला कमी वाटला म्हणून मी अजून एक एक्स्ट्रा चमचा टाकून घेतलेला आहे. आणि आता स्वच्छ धुतलेलं चिकन मी त्या मसाल्यामध्ये 5 मिनटं तरी मस्तपैकी शिजवून घेणार आहे. आणि तसंही आपल्याला ते सुक्कंच बनवायचं आहे ना म्हणून. आणि हां, मी ना जेवण बनवताना ना मीठ आधीच टाकते. काही जणांकडे पद्धत आहे मीठ नंतर टाकायचं, पण मी मीठ ह्याच्यासाठी आधी टाकते का तर ते मिठाचा स्वाद आहे ना तो त्याच्यामध्ये आधीच उतरायला. तर हे चिकन मी बाजूला ठेवून दिलेलं आहे, कारण ते सुक्कं चिकन करायचं आहे म्हणून. आणि ओलं म्हणजे अगदी सूप पितो ना चिकनचा, त्या टाईपमध्ये खूप सारा असा लसूण टाकून घेतलेला आहे मी त्याच्यामध्ये आता. आणि जास्त काय टाकणार नाही आहे. जे मुंडीचा भाग होता ना, मानेचा भाग कोंबडीचा, त्याचाच मी घेतलेला आहे करून. तर ह्याच्यात सुद्धा थोडंसं अगदी 1 चमचा वाटप टाकलेला आहे. लाल तिखट मसाला टाकून घेतलेला आहे. आणि ह्याच्यात खूप सारं असं पाणी टाकणार आहे, कारण का आपल्याला हे सूप करायचं आहे म्हणून. तर ह्याच्यामध्ये ना अगदी 3-1 फोडच मी टाकलेले आहेत. आणि ते पण हे बघा, हे असे थोडंसं ना तेलात मी फ्राय करून घेतल्या त्या. आणि आता त्याच्यात टाकणं म्हणजे त्याचा अर्क आहे ना तो त्या रश्श्यामध्ये उतरण्यासाठी. पियायलाही खूप छान लागतं आणि भातावरही ठीक आहे, पण पियायला तर अप्रतिम लागतं. तर पाणी थोडंसं जास्त घेतलेलं आहे. आणि याच्यावरतून आपण सजावटीसाठी कोथिंबीर टाकणार आहोत. तर 3 प्रकार मी केलेले आहेत. कलेजी फ्राय केलेली आहे, चिकन ग्रेव्ही केलेला आहे, आणि हे रस्सा पातळ झणझणीत असा
चिकनचा रस्सा बनवलेला आहे. आणि आज घरी येणार आहे ताई, जी अन्वी काल तिथेच राहिलेली, तर ताई येणार आहे, मामा येणार आहेत, मन्नू येणार आहे, माही येणार आहे. तर त्यांच्यासाठीच आम्ही आज लवकर जेवण बनवायला लागलेलो आहे. का कशासाठी येणार आहे हे तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये नक्कीच कळेल. तर आता ना मी मस्त भात केलेला आहे आणि आता मी जेवायला बसणार आहोत. तर ह्याच्यावर झाकण मारून शिजवून घेते. चिकन शिजायला काय वेळ लागत नाही जास्त. तर काजूंच्या बियांचा पण सीझन आहे ना, तर लवकरच काजूच्या बिया टाकून मी चिकन बनवणार आहे, कारण ना अर्णवला खूप आवडतं ते म्हणून. तर चला, जेवण झालेलं आहे. आणि हा व्हिडिओ कसा वाटला हा कमेंट्समध्ये नक्की सांगा. हे भोकाचे वडे कोणाकोणाकडे होतात हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. कोकणी म्हणजे कोकणातल्या साईडला तर हे नक्कीच होतात. आणि भाकऱ्या तर लागतात चिकन बरोबर. तर चला, बाय, टेक केअर. हा व्लॉग कसा वाटला हा कमेंट्समध्ये नक्की सांगा. बाय, टेक केअर, काळजी घ्या सगळ्यांनी.